मॅडम, आपले समाज कल्याणचे उपायुक्त देवशिटवा सर आणि तुम्हा सर्व पत्रकार बांधवांचं मी प्रथमतः मलाबार गोल्ड अँड डायमंड या शोरूमतर्फे स्वागत करतो. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स आता सांगितल्याप्रमाणे ही एक भारतातील 1 नंबरची कंपनी आणि 14 देशामध्ये विस्तारित झालेली जगातील 4थ्या नंबरची कंपनी आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स दागिने क्षेत्रातील एक उत्तम कंपनी असताना सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये बऱ्याच कार्यक्रमामध्ये ते सहभाग होत असते, ज्याच्यामुळे मानवी जीवन कसं सुधारलं जाईल याच्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असते. शिष्यवृत्ती अंतर्गत आतापर्यंत 1,15,000 मुलींच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शैक्षणिक मदत म्हणून आतापर्यंत आपण दिलेली आहे. यावर्षी 33व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून 33,000 मुलींना आपण शिष्यवृत्ती देणार आहोत. दरवर्षी आपण वर्ल्ड हंगर फ्री डेच्या निमित्तानं दिवसेंदिवस वाढत जाणारी जी संख्या आहे 1,33,000 फूड आपण डेली देशामध्ये वाढतो. तर त्याच्यामध्ये 10,000 आपण आफ्रिकेमध्ये सुद्धा वाढतो. बाकीचे जे आहेत ते आपण 20 स्टेटमध्ये जिथं गरज आहे तिथं ते आपण वितरण करत आहे. गरिबी निर्मूलन, महिला सबलीकरण, पर्यावरण या विशेष अनेक गोष्टींमध्ये मलाबार हे सामाजिक बांधिलकी जपत काम करत आहे. त्याच्यामध्ये लातूरमध्ये 2024 साली स्टोअर ओपन झालं. त्याच्यानंतर लातूरकरांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलेलं आहे, प्रतिसाद दिलेला आहे, सहकार्य मिळालेलं आहे. बरेच तुमच्यातलेच पत्रकार बांधव आमच्या ऑलरेडी कस्टमर्स म्हणून आहेत. या सगळ्यांच्या प्रेमाने बऱ्याच गोष्टी आम्हाला करणं पॉसिबल होतं आणि करणं शक्य होतं. त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टींची प्रेरणा मिळते ह्या गोष्टी करायचं. तुमच्याकडून मार्गदर्शन आणि सल्ला दोन्ही आम्ही स्वीकारतोय आणि त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जसं नाविन्य आणता येईल तसं आम्ही प्रयत्न करत राहतो. पत्रकार हा समाजाचा एक आरसा आहे. वस्तुनिष्ठ माहिती, सत्य माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवत राहतो. पत्रकारांचं डिजिटलायझेशन होत आलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. तरीही आपलं प्रामाणिकपणे काम करत आपला नैतिकता जपत प्रत्येक पत्रकार इथं जमलेला तो प्रत्येकपणे आपलं 100% देण्याचा प्रयत्न करत असतो. पण ऑर्गनाइज्ड किंवा ऑर्गनाइज नसल्यामुळे बऱ्याच वेळेला असंघटित पत्रकारांचं किंवा लोकल न्यूज रिपोर्टरवाल्यांचं कौतुक होताना फारसं कमी वेळा जाणवलं मला. मी 10 वर्ष झालं लातूरमध्येच आहे. तर कन्सेप्ट आले की हे जबाबदारी न काम करणारे जे लोकल न्यूज रिपोर्टर असतील, पत्रकार असतील, तर ह्यांना कुठेतरी सन्मान मिळाला पाहिजे. समाजामध्ये प्रतिष्ठेचं एक पद निर्माण झालं पाहिजे. नवीन जे आहेत त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे या कार्यक्रमामुळे आणि एक प्रोत्साहन म्हणून आपण ह्या एक छोटासा प्रोग्राम घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ह्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही या पूर्ण सेक्टरमध्ये, आमच्या सेक्टरपासून हे सेक्टर पूर्ण वेगळं आहे तुमचं. तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही सजेशन असतील तर तुम्ही सांगू शकता. आमच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही हा वेगळा प्रयत्न करतोय की जेणेकरून इतर गोष्टीपासून वेगळं म्हणून आम्ही ह्या गोष्टी करत आलेलो आहोत. तर तुमचं सहकार्य आणि मार्गदर्शन पण आम्हाला असंच भेटेल. तसंच ते आजची उपस्थिती सगळ्यांनी खूप चांगल्या रीतीने दाखवली. मनामध्ये थोडीशी धाकधूक होती की खरंच सगळे येतील का नाहीये, कितपत ग्राह्य धरतील. तर पण सगळ्यांचा प्रतिसाद बघितल्यानंतर ना थोडंसं उल्हासित वाटलं, थोडीशी प्रेरणा, प्रोत्साहन पण आम्ही तुमच्याकडून घेतोय. तीच पॉझिटिव्हनेस आम्ही तुमच्याकडून आम्हालाही मिळते, कारण आम्हीही तुमच्याच एक भाग आहोत. तर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले दोन्ही प्रमुख पाहुणे जिथं गेल्यानंतर आम्हाला लगेच होकार मिळाला, पॉझिटिव्हनेस मिळाला, बोलता आलं मन मोकळेपणानं, कन्सेप्ट क्लिअर करता आली. तर सरांचा आणि मॅडम सुद्धा खूप खूप धन्यवाद. थोडासा इव्हेंट आणि ऑर्गनायझेशन वेगवेगळं सेक्टर असल्यामुळं म्हणजे थोडीशी जी नैराश्यता होती ती थोडीशी कमी झाली आमची. आणि तुमचा प्रतिसाद बघितल्यानंतर आम्हाला आता नक्कीच खात्री वाटत आहे की आम्ही पुढे सुद्धा असेच वेगवेगळे कार्यक्रम करत राहू
आणि चांगलं काहीतरी समाजाला देण्याचा प्रयत्न नक्की करू. वेळेचं बंधन लक्षात घेता कार्यक्रम घेता मी आटोपतो घेतो. धन्यवाद.